Yes, good morning to all. So today we will see the matrix multiplication part. When we can multiply the two matrices. यादी झालेला part, काय झालेला part? Algebra of matrices, right? Algebra of matrices मध्ये first concept होता equality, right? Equality of two matrices. Left hand side चा matrix, right hand side सोबत काय करतो आपण? Equate करतो. Corresponding elements equate करतो. Second concept होता त्याच्यामध्ये scalar multiple to the matrix. मॅट्रिक्स मध्ये आउटसाइड असलेली व्हॅल्यू इनसाइड प्रत्येक एलिमेंटला जाते, तसं डिटर्मिनंट मध्ये होत नाही. हा डिफरन्स लास्ट लेक्चर मध्ये समजून दिलेला आहे, राईट? डिफरन्स लास्ट लेक्चर मध्ये समजून दिला. त्याच्यानंतर पुढं यस ऍडिशन अँड सबट्रॅक्शन या दोन प्रोसेस पाहिल्या आपण. ऍडिशन सबट्रॅक्शनशी रिलेटेड जो फर्स्ट क्वेश्चन घेतलेला कालचा लास्ट लेक्चर मध्ये जो घेतलेला आहे सपोज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा, तो कन्सेप्च्युअली विचारला जातो, तो राईट. आणि त्यानंतर काही पार्ट ऑफ काही क्वेश्चन्स ऍडिशन वरचे आणि सबट्रॅक्शन वरचे आणि इक्वॅलिटी वरचे असे कंबाईन क्वेश्चन्स आले होते. सिम्पलचा पार्ट आहे, एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये त्या टाईपचा काय होऊ शकतो, येऊ शकतो. त्याच्यानंतर सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरिटी साठी एखादा क्वेश्चन विचारू शकतात. ऍडिशन घ्यायचे सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे असं सांगायचं. सबट्रॅक्शन घ्यायचं सिंग्युलर आहे किंवा नॉन सिंग्युलर हे एक्सप्रेस केलं जातं. वर्डिंग क्वेश्चन्स एवढे हेवी नाहीये, ट्राय करा. नसेल जमलं तर काही इश्यू नाहीये, 11th मध्ये कोणीही विचारत नाहीये. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे काय पुढचा, तर मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टीज, पेज नंबर 88. multiplication, algebra of matrices continue part. So multiplication of two matrices. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. 12th मध्ये सुद्धा याचा इम्पॉर्टन्स खूप मोठा आहे. 12th मध्ये सुद्धा याचा इम्पॉर्टन्स आहेच परत तुम्हाला. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस दिलं टायटल, प्रत्येकाने टायटल दिलं का? मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस काय मल्टिप्लिकेशन प्रोसेस समजून घ्या. पहिल्यांदा ए मॅट्रिक्स आहे आणि बी मॅट्रिक्स आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. यस, पहिल्यांदा काय माहित पाहिजे, ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स मस्ट बी नोन. ऑर्डर माहित पाहिजे याची. सपोज ए मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम, नंबर ऑफ काय आहेत, रो आहेत, आणि बी मॅट्रिक्स मध्ये एन नंबर ऑफ कॉलम्स आहेत, एन नंबर ऑफ कॉलम्स. सो पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स म्हणजेच पी, दुसऱ्या मॅट्रिक्सच्या नंबर ऑफ रो सोबत जर मॅच होत असतील तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. असं का? लक्ष द्या. या पार्ट ऑफ फर्स्ट मॅट्रिक्सचे काय कॉलम्स, सेकंड मॅट्रिक्सच्या काय रो सोबत जर इक्वल असतील तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, अन्यथा मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. अन्यथा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. एक्झाम्पल सपोज A is the order of 2 by 2 and B is the order of 3 by 2. सांगा रे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? पाहून सांगायचं, फक्त पाहून सांगायचंय. पुढं काय प्रोसेस आहे वगैरे या गोष्टी आपण निवांत पाहू. यस श्रावणी, काय विचारायचंय चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं. यस श्रावणी, काय विचारायचं का? ओके, सांगा. या ठिकाणी ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे? काय रूल सांगतो? नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ रो ऑफ द फर्स्ट सेकंड मॅट्रिक्स. हे दोन इक्वल असेल तर मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. सांगा इथं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? काय चेक करणार सगळ्यात पहिल्यांदा? काय चेक करणार? नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स इज इट इक्वल टू नंबर ऑफ रो ऑफ द सेकंड मॅट्रिक्स, आहे का? सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. प्रत्येकाला कळालं का? हे कळालं का सर? असंच का? यस, या प्रश्नाचा आन्सर आहे पुढे. या प्रश्नाचा आन्सर पुढे आहे. फर्स्ट कन्सेप्च्युअली क्लिअर आहे का? आता याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला जर मॅच करत असेल तरच मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. आता सांगा बरं, ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? जर मी बी चा ट्रान्सपोज घेतला तर ए इंटू 2 इंटू 2 ऑर्डर आहे, आणि बी चा ट्रान्सपोज म्हणजे काय रे? बी चा ट्रान्सपोज म्हणजे काय? व्हॉट इज द बी ट्रान्सपोज मीन्स? बी ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज मीन्स
interchange of row and column. Correct? Interchange of row and column. इथला कॉलम या ठिकाणी, इथला रो या ठिकाणी, इंटरचेंज करून घेतलं, याला म्हणतात ट्रान्सपोज. काय म्हणतात? ट्रान्सपोज. आता सांगा मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? इज इट मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल और नॉट? आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का नाही? दॅट इज द कन्सर्न. दॅट इज द कन्सर्न. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परत एकदा प्रोसेस काय? नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स equal to number of row of the second matrix. Is it equal? Yes, equal. इथं AB exist आहे का? No. Product of AB does not exist. काय लिहिणार इथं? Product of AB does not exist. AB does not exist. AB exist नाही. या ठिकाणी A into B transpose? Yes, exist आहे. A into B transpose exist आहे. एक्झिस्ट. हा एक्झिस्ट आहे, हा एक्झिस्टच नाहीये. असं का? याचं रिझन पाहायचंय आपल्याला. रिझन पाहायचंय आपल्याला. फर्स्ट तुम्हाला प्रोसेस समजून घ्यायचे. नीड टू बी अंडरस्टूड द प्रोसेस फर्स्ट. प्रोसेस अंडरस्टूड करायचे तुम्हाला. रूल व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी जर ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन होत असेल तर प्रोडक्ट ऑफ ए बी ऑर्डर किती? प्रोडक्ट ऑफ ए बी ऑर्डर इज एम इंटू एन. इथला रो घ्यायचा एम. प्रोडक्ट ऑफ ए बी एम ऑर्डर बाबतीत ए बी ची ऑर्डर म्हणतोय. मॅट्रिक्स ए बी तयार होतो, त्याची ऑर्डर एम आणि या ठिकाणी एन. इथला रो उचलायचा, इथला कॉलम उचलायचा आणि इथं लिहायचा. दॅट इज द ऑर्डर. AB exist आहे का? Yes आहे. AB exist. Product of AB is exist म्हणतात. पॉसिबल आहे, एक्झिस्ट आहे. मग ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स इथला एम, इथला एन. सांगा बरं, इथं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स किती? मग मिळणारी ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज व्हॉट? प्रोडक्ट एक्झिस्ट आहे का नाही पहिले क्रॉस चेक करायचा. आता विचारतात ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स इज व्हॉट. आता सांगा ऑर्डर ऑफ द ए बी ट्रान्सपोज मॅट्रिक्स इज व्हॉट? या ए बी ट्रान्सपोज नवीन मॅट्रिक्स तयार होतो. हा फर्स्ट मॅट्रिक्स, हा सेकंड मॅट्रिक्स. मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे तर याच्या बाबतीत नवीन ऑर्डर तयार होते. साक्षी मल्टिप्लिकेशन नसतं त्याच्यामध्ये. रो किती, कॉलम किती. या बाबतीत हाऊ मेनी रो, हाऊ मेनी कॉलम्स. कसं काढलं चेक करा. कसं काढलं चेक करा आणि इथं सांगा. यस, पटकन आन्सर सांगायचं. इथं कसं काढलं तसं इथं आन्सर सांगायचं. रॉंग. कोणी सांगितलं? ऋषिकेश रॉंग. यस, बाकीचे करेक्ट आहेत. बाकीच्यांचं करेक्ट आहे. ऋषिकेश चेक कर व्यवस्थित. मिळणारी ऑर्डर काय असेल? कसं लिहिलंय ऑर्डर ऋषिकेश या ठिकाणी? कसं लिहिलंय चेक कर. पहिल्या मॅट्रिक्सचे काय? रो. दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय? कॉलम्स. पहिल्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत? फर्स्ट मॅट्रिक्स रो आर 2 and columns 3. So 2 by 3 is the order. Correct? कळालं का ऋषिकेश? याच्या बाबतीत इथं रो आणि इथला कॉलम उचलायचा. इथला रो आणि इथला कॉलम उचलायचा. हे लक्षात ठेवा. रो अँड द कॉलम फॉर्मेशन. रो अँड कॉलम फॉर्म. रो अँड कॉलम फॉर्मेशन. रो अँड कॉलम फॉर्म. आता समजलं? सो दॅट्स वाय द ऑर्डर इज 2 by 3. तुम्ही म्हणाल असं ऑड ऑर्डर, येस येऊ शकते. येऊ शकते. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असेल तर 2 and 3. हेच एक्झाम्पल आपण घेऊ आता. ए एक मॅट्रिक्स आहे सपोज. ए लिहिलं काय हे सर्वांनी? रूल्स ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय सांगतो? इथं रो आहे, इथं कॉलम आहे. इथं रो आहे, इथं कॉलम आहे. दोन मॅट्रिक्स मी घेतले. दोन मॅट्रिक्स मी घेतले. ए मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्स मी घेतले. ए दोन मॅट्रिक्स मी घेतले. ए एम इंटू पी. बी मॅट्रिक्स पी इंटू एन. गणेश लवकर जॉईन व्हायचं. लवकर जॉईन व्हायचं. ए एम इंटू पी. बी पी इंटू एन.
राईट. इथले नंबर ऑफ कॉलम्स इथल्या नंबर ऑफ रो ला मॅच होत असेल तर प्रोडक्ट ऑफ ए बी एक्झिस्ट, प्रोडक्ट ऑफ ए बी एक्झिस्ट म्हटलं जातं. वेदांत, गौतम लवकर जॉईन व्हायचं. वेदांत कधीही जॉईन नाही व्हायचं. किती वेळ झाला आता? 9 o'clock लेक्चर असेल तर कधीही जॉईन व्हायचं का रॅन्डमली? येस गणेश, लवकर जॉईन व्हायचं. 9ला घरात उठून बसून जॉईन होता येत नसतं का वेदांत? So A is the order of M into P, B is the order of P into N. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कधी पॉसिबल आहे? याच्या नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला काय झाले पाहिजे? इक्वल झाले पाहिजे. जसं या ठिकाणी इंटरनेट प्रॉब्लेम, वेदांत गाडे, यस वेदांत गाडे लवकर जॉईन व्हायचं. एवढं उशीर नाही करायचं रे. इंटरनेटच्या चक्कर मध्ये हे कन्सेप्ट जायचे बुडून. हे एकदा गेले कन्सेप्ट कि मग त्याच्यातला इंटरेस्ट ऑटोमॅटिकली जाणार. तसं होऊ देऊ नका. कन्सेप्ट महत्वाचे. कन्सेप्ट आलं की बाकी सगळं यायला लागतं. बाकी सगळं प्रॅक्टिस करा घरी. टेक्स्टबुक घ्या, मुहूर्त काढा त्याचा. टेक्स्टबुक घ्या. सिलेबस थांबणार नाहीये. सिलेबस थांबणार नाहीये. सिलेबस खूप मोठा आहे कारण, आणि ज्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर अजूनच जास्त आहे. सिलेबस खूप मोठा आहे. यू नीड टू बी वॉच आउट क्लिअरली. येस अविराज, लवकर जॉईन व्हायचं. एवढा उशीर करायचा नाही. कारण द्यायला हुशार आहेत आजकालची मुलं. फक्त काहीतरी कारण सांगतात, बिलकुल कारण नाही द्यायचं. ओके, लक्ष द्या. ए बी प्रोडक्ट एक्झिस्ट असण्यासाठी याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला इक्वेट पाहिजे. याचे नंबर ऑफ रो याचे नंबर ऑफ कॉलम्स दॅट इज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणून येतं. इथं ऑब्झर्व करा. आता इथली ऑर्डर 2/2 आहे, 3/2 आहे. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला काय होत नाही? इक्वेट होत नाहीत. प्रोडक्ट ऑफ ए बी डज नॉट एक्झिस्ट. प्रोडक्ट ऑफ ए बी डज नॉट एक्झिस्ट याचा अर्थ समजतो का? याच्या नंबर ऑफ कॉलम याच्या नंबर ऑफ रो ला इक्वल नाहीत. प्रोडक्ट ऑफ ए बी डज नॉट एक्झिस्ट. बी चा ट्रान्सपोज घेतला. बी चा ट्रान्सपोज घेतला. ऑर्डर 3/2 होती, 2/3 झाली. ऑर्डर 3/2 होती, 2/3 झाली. राईट. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज यस पॉसिबल आहे का चेक करा. याचे नंबर ऑफ कॉलम्स ऑर्डर बाबतीत याच्या नंबर ऑफ रो ला जर इक्वल होत असेल तरच ए बी ट्रान्सपोज हा मॅट्रिक्स एक्झिस्ट आहे प्रोडक्ट बाबतीत. आणि मिळणारी ऑर्डर किती बाय किती? तर इथला 2 घ्यायचा आहे रो आणि इथले कॉलम्स घ्यायचे. सो दॅट इज 2/3 इज द ऑर्डर. ओके, वी विल स्टार्ट द एक्झाम्पल ऑफ दिस. दिलं सर्वांनी हे? दिलं का? लेट कमर्स पटकन स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचे, नंतर कम्प्लीट करायचं त्याला. यस क्विकली. Example. A is the order of 2/2. एक example घ्या. 1 1 -1 0 suppose. And B is the order of the matrix. हा A matrix आहे, हा B matrix आहे suppose. B matrix ची order 2/3 घ्यायची. आपल्याला B ट्रान्सपोज आहे, आपण B नाव देऊ. 2/3 घ्या. 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. 2 3 -1 1 0 1. ओके, या पद्धतीने ए बी. सो प्रोडक्ट ऑफ ए बी एक्झिस्ट आहे का पहिले ते काढा. ए ची ऑर्डर 2/2. बी इज द ऑर्डर ऑफ यस 2 रो 3 कॉलम्स. 2 रो 3 कॉलम्स. ओके, सांगा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी एक्झिस्ट आहे का? एक्झिस्ट असेल तर प्रोडक्ट ऑफ ए बी ऑर्डर किती? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी एक्झिस्ट आहे का? याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला मॅच करतात का? मॅच करतात का? येस, मॅच करतात.
राईट. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला मॅच करतात. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स कशी डिफाईन होते? ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स डिफाईन होते, इथला 2 उचला, इथला 3 उचला, दॅट इज 2/3 इज द ऑर्डर. 2/3 इज द ऑर्डर. आता लक्ष द्या, ए आणि बी इथे आहेत, ए आणि बी इथे आहेत, इथं सबस्टिट्यूट करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. सो स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ ए बी एक्झिस्ट. प्रोडक्ट ऑफ ए बी एक्झिस्ट आहे, राईट. Product of AB exist आहे. Start the question. So AB some multiplication. AB चा multiplication. First 1 1 minus 1 0, right? And second matrix 2 3 minus 1 1 0 1. Correct? A 1 1 minus 1 0. B 2 3 minus 1 2 3 minus 1 1 0 1. Correct? या ठिकाणी इकडं लक्ष द्या, इकडे एक हॉरिझॉन्टल लाईन मारा आणि या ठिकाणी एक व्हर्टिकल लाईन, राईट. इट इंडिकेट्स दॅट फर्स्ट रो, इथं कितवा रो आहे रे? फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम विल गिव्ह यू द फर्स्ट एलिमेंट R1 C1. First row, first column. How to get this element? First row, first column. How to get this element? हा एलिमेंट कसा मिळवायचा पण? That is the concern. हा एलिमेंट एक्झॅक्ट कसा मिळवायचा? That is the concern. सिंगल एलिमेंट तयार होणार आहे. अर्थ समजतोय का याचा? रो हॉरिझॉन्टल जायचा आहे, कॉलम व्हर्टिकल डाऊन यायचा आहे. हा रो नंबर 1 आहे, हा कॉलम नंबर 1 आहे. मल्टिप्लिकेशन असं होतं म्हणून कायम लक्षात ठेवायचं. पहिला मॅट्रिक्स हॉरिझॉन्टल, दुसरा मॅट्रिक्स व्हर्टिकल डाऊन. राहील लक्षात? पहिला मॅट्रिक्स हॉरिझॉन्टल, दुसरा मॅट्रिक्स व्हर्टिकली डाऊन. एवढं लक्षात ठेवायचं याच्या बाबतीत बस. का तसं? कारण फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. सो हाऊ टू गेट दॅट नंबर? म्हणजे इथला एलिमेंट काढायचं कसं? लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, इकडं तिकडं पाहू नका, इकडे लक्ष द्या. इथला जो 1 आहे तो 2 ला मल्टिप्लाय होतो. 1 into 2. Got it? इथला जो 1 आहे तो 2 ला, इथला जो 1 आहे करस्पॉन्डिंग 1 ला मल्टिप्लाय. इकडे हॉरिझॉन्टल जायचं, इकडे खाली यायचं तुम्हाला. म्हणून म्हणतोय फर्स्ट मॅट्रिक्स हॉरिझॉन्टल, सेकंड मॅट्रिक्स व्हर्टिकली डाऊन. सो 1 into 2, 1 into 1 प्लस लिहायचंय 1 into 1. आलं लक्षात? सांगा मग एलिमेंट किती झाला? 1 into 2 किती रे? 2. 1 into 1 किती? 1. मग 2 plus 1 किती झालं? 3. So first element is 3, which is nothing but first row, first column. आलं लक्षात? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. कसं तयार करतात? Go horizontal in the first matrix. Go vertically down in the second matrix. First row, first column, first element. चला क्लियर? Now first row जशाल तसा रे, कॉलम नंबर किती आता? कॉलम नंबर किती? इथं कॉलम नंबर किती? Yes, definitely. Column number 2. First row, second column. पहिल्या कॉलमचं काम झालं फर्स्ट रो सोबत फक्त. आता सेकंड. सांगा रे काय असेल मल्टिप्लिकेशन? इथला 1 सेकंड कॉलमला 3 ला मल्टिप्लाय. 1 into 3. 1 into खाली सरकायचं 0, इकडे हॉरिझॉन्टल सरकायचं, इकडे 0 ला. इथला 1 इथल्या 0 ला मल्टिप्लाय प्लस 1 into 0. अर्थ समजला का? सांगायचं कॅल्क्युलेशन. 1 into 3. हे मनातल्या मनात, हे सगळं मनातल्या मनात. डायरेक्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. 1 into 0. हे सगळं मनातल्या मनात आहे. डायरेक्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. सांगा किती? 3 plus 0. आन्सर इज 3. झेपलं का? झेपते का काय चाललंय ते? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, फर्स्ट रो, कितवा कॉलम?
कॉलम नंबर किती येतात? आता कॉलम नंबर किती? कॉलम नंबर किती रे? कॉलम नंबर किती आता? थर्ड कॉलम, फर्स्ट रो, थर्ड कॉलम. ऑब्झर्व करा काय करतोय ते ऑब्झर्व करा फक्त. सांगा फर्स्ट रो, थर्ड कॉलम, फर्स्ट रो, थर्ड कॉलमचं मल्टिप्लिकेशन स्टार्ट. 1 into -1, 1 into -1 प्लस इथला 1 -1 ला, इथला 1 +1 ला, 1 into 1, 1 into 1. आता समजलं का? 1 into 1. Yes. 1 into -1, -1, 1 into 1, +1. Correct? So -1 +1, element is 0. आता हे मधले दोन मॅट्रिक्स लिहित नाहीत, कोणीच लिहित नाहीत, डायरेक्ट आन्सर लिहितात. आता समजतंय? डायरेक्ट आन्सर लिहितात. मधले हे दोन मॅट्रिक्स लिहित बसत नाहीत कोणीच. समजत नाहीये तोपर्यंतल्या समजलं की विषय क्लिअर. इथं 3, इथं 0. कळलं का? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, फर्स्ट रो, थर्ड कॉलम. क्लिअर? पहिल्या रोचं काम झालं. फर्स्ट रो काम तमाम. फर्स्ट रो काम तमाम. Now take the second row. Now take the second row. काय घ्या आता? सेकंड रो घ्या रे प्रत्येकाने. आणि सांगा सेकंड रो कॉलम कितवा रे? कॉलम कितवा? कॉलम कितवा? कॉलम फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम कसं घेतात मल्टिप्लिकेशन? फर्स्ट सेकंड रो, फर्स्ट कॉलम. सेकंड रो म्हणताना इथे आहे, इथे आहे सेकंड रो, आणि कॉलम इथे आहे, C1 इथं. राईट? C1 इथं. फक्त आय कॉन्टॅक्ट, नंबर वरचा आय कॉन्टॅक्ट, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. नंबर वरचा आय कॉन्टॅक्ट आणि नंबर सांगा रे, इथला नंबर किती? मग पटकन सांगायचं इथला नंबर किती. आय कॉन्टॅक्टने सांगायचं नुसतं सर हा नंबर किती आहे, आणि एक्झॅक्ट आलं पाहिजे आन्सर. आन्सर आलं पाहिजे, आन्सर आलं पाहिजे. अरे चुकलं. साक्षी देशमुख गडबड आहे आय थिंक से. बाकीच्यांचं करेक्ट आहे. साक्षी देशमुख चेक कर किती पाहिजे आन्सर इथं. बाकीचे करेक्ट आहे, बाकीचे करेक्ट आहेत. ओके, कसं आलं चेक करा. इथं जायचं हॉरिझॉन्टल, इकडे जायचं व्हर्टिकल. हा रूल मात्र विसरायचं नाही. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. ओके, हा रूल मात्र विसरायचं नाही. -1 into 2 लिहून दाखवतो. इथला -1, इथला 2, -1 into 2, पुढचा प्लस 0 into इकडं हॉरिझॉन्टल, इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन, इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. 0 into 1. क्लिअर? ओके. देन -1 into 2, -2, 0 into 1. हे दोन मॅट्रिक्स लिहायचेच नाहीत. डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे, डायरेक्ट आन्सर लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट टाइम इथं -2. क्लिअर का? क्लिअर? सांगा रो नंबर 2 न कॉलम नंबर 1 ला मल्टिप्लिकेशन कम्प्लीट केलं आपण. आता रो नंबर 2 न कॉलम नंबर किती रे? नेक्स्ट कॉलम नंबर किती? कॉलम नंबर 2. कॉलम नंबर 2 आन्सर किती? इथं लिहायचंय. रो नंबर 2, कॉलम नंबर 2. रो नंबर 2, कॉलम नंबर 2 शी मल्टिप्लिकेशन. आता समजतंय? आता समजतंय का? भरपूर चक्र आहे. गर होणार थोड्या वेळाने. सांगा पटकन काय करतोय त्याच्यावर आपला फोकस पाहिजे. एक्झॅक्ट काय करताय त्याच्यावर आपला फोकस असेल ना, तर असं फक्त नजरेने आन्सर सांगता येतं. नजरेने इथला किती असं पटकन सांगता येतं. नजर बसली पाहिजे. नजर बसली काय रेड लाईन वर? इकडे कसं जायचंय? हॉरिझॉन्टल. इकडे कुठे यायचंय? व्हर्टिकली डाऊन यायचंय. राईट? इथला -1 कुणाला मल्टिप्लाय आता? 3 ला. -1 into 3 लिहिताना कुठे लिहिणार? सेकंड रो, सेकंड कॉलम, सेकंड रो, second column. So -1 into 3, -1 into 3, 0 into 0. So answer is -3 plus 0. Answer is finally -3. Correct? पुढचे element. Okay, Harshal? Correct. Now last
Now last, second row, third column, second row, third column, second row, column number 3, second row, column number 3. That is the workout. Row number 2, column number 3. इकडं horizontal, इकडं vertically down, vertically down. Start. -1, -1. लिहा इथं. पहिल्यांदा लिहा -1 into -1 plus 0 into 1. 0 into 1. Right? -1 काय झालं रे? +1. प्लस हे सगळं मनातल्या मनात करायचं. हे दोन मनातल्या मनात करायचं. डायरेक्ट आन्सर वर यायचं. 1 + 0 1. That is your answer. This is the matrix multiplication. That is the matrix multiplication. Got it? Got it? Clear का? Conceptually clear का? Conceptually clear का? चेक करा बोर्डवर अजून कन्सेप्ट रफ नाही केला. आता सांगा याचे नंबर ऑफ कॉलम्स का, याचे नंबर ऑफ कॉलम्स का, याचे नंबर ऑफ रो का मॅच झाले पाहिजेत. याचा आन्सर क्लिअर का? याचे नंबर ऑफ कॉलम्स, फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स चेक करा. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2. इकडे मल्टिप्लाय होताना रो नंबर 1, रो नंबर 2 ला मल्टिप्लाय होत. इकडे आपण हॉरिझॉन्टल चाललोय म्हणजे C1 C2 म्हणजे याचे कॉलम्स इकडे मल्टिप्लिकेशन होताना रो ला मल्टिप्लाय होतात, रो ला मल्टिप्लाय होतात. एक एक्झाम्पल सांगतो. याची मी ऑर्डर चेंज केली. सपोज इथं मी एलिमेंट वाढवला. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? आता पॉसिबल होईल का? आता पॉसिबल होईल का सांगा? नाही होणार. का नाही होणार? का नाही होणार? का नाही होणार? कारण या 1 ला इथं करस्पॉन्डिंग एलिमेंट, या 1 ला इथं करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे. या 1चं करायचं काय? आता मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला काय करावे लागतात? मॅच करावे लागतात, तरच मल्टिप्लिकेशन इझी आहे. एक्झिस्ट आहे, सॉरी नॉट इझी, एक्झिस्ट आहे. अदरवाइज मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट नाही. क्लिअर? प्रत्येकाच्या डोक्यात हा पॉइंट क्लिअर का? इथले नंबर ऑफ कॉलम्स इथल्या नंबर ऑफ रो ला जर मॅच करत नसेल तर मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट नाही. मल्टिप्लिकेशनच एक्झिस्ट होऊ शकत नाही. चेक करा. इथला एलिमेंट याला मल्टिप्लाय, इकडे हॉरिझॉन्टल जायचं आहे. इथला एलिमेंट याला मल्टिप्लाय, याला आहे का पेअर? नाही आहे. म्हणजे याचे नंबर ऑफ कॉलम C1 C2 R1 R2 इथं एक्स्ट्रा आला R3, त्यामुळे R3 चालेल का? इथं नाही चालणार. हा तुम्हाला गायब केला होता, हा दिलंच नव्हतं. आता AB एक्झिस्ट आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे असा त्याचा अर्थ होतो. दिस इज द कन्सेप्ट. कन्सेप्ट बऱ्याच जणांना येतच नाही. हा बऱ्याच जणांना येतच नाही. कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करून ठेवा, तुमचं डोकं गरगरेल 15-20 मिनिटात की काय चाललंय हे नुसतं. तर सिंपलचा रूल आहे. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं वर्टिकली डाऊन. इकडं हॉरिझॉन्टल मुळे नंबर ऑफ कॉलम्स, इकडं वर्टिकली डाऊन मुळे नंबर ऑफ रो काउंट होतात. हे दोन्ही मॅच आहेत का हे बघायचं. हे दोन्ही मॅच आहेत का हे बघायचं. हे असेल तरच मल्टिप्लिकेशन इझी आहे. हे बघण्याच्या आधी हा रूल, रो कॉलम, रो कॉलम, राईट. इथले नंबर ऑफ कॉलम्स इथल्या नंबर ऑफ रो ला मॅच झाले पाहिजे, मॅच झाले पाहिजे तरच मल्टिप्लिकेशन म्हणजे AB एक्झिस्ट आहे. अदरवाइज AB एक्झिस्ट नाही. क्लिअर? ओके. यस कोणी आहे? सर खूप तुम्ही सांगितलं पण समजलं नाही, असं होतं कधी कधी. यस सर खूप समजून सांगितलं तुम्ही पण असं होतं कधी कधी. यस श्रावणी आढाव, समजलं का ते? ओके, शॅल वी मूव? पुढं त्याचं पुढं एक एक्झाम्पल देतो. काही विदाउट मिस्टेक त्याचा आन्सर सांगायचं. कन्सेप्ट समजला असेल तर तुमचा आन्सर प्रॉपर पाहिजे. एक एक्झाम्पल देतो.
ते तुम्ही मला सांगायचं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ए बी एक्झिस्ट आहे का नाही ते पण सांगायचं आहे. त्याच्यानंतर त्याची ऑर्डर सांगायची आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर पण तुम्हाला सांगायचं. ओके. याची ऑर्डर सांगा. याची ऑर्डर सांगा पहिल्यांदा. ऑर्डर सांगितल्याशिवाय येणार नाही. ऑर्डर सांगितली तरी येते. आपला रूल विसरायचा नाही. क्वेश्चन कितीही डेंजर असू द्या, रूल विसरायचा नाही. रूल विसरला की संपलं. रूल विसरायचं नाही. व्हॉट इज द रूल? हे दोन एक्झाम्पल येतात हा एक्झामला. या दोन्ही पैकी एक एक्झामला येतो आणि तो गुगली खातो आपली. हा मॅट्रिक्स ए आहे, हा मॅट्रिक्स बी आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे का नाही हे या प्रश्नाचा आन्सर सांगा पहिला. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे का नाही हे सांगायचं पहिलं. whether the multiplication of these two matrices is exist or not in the first question. पहिल्या क्वेश्चनचा विचार करा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे का नाही कसं ठरवणार? इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. सांगा रे, कुठं लक्ष द्या? इकडं लक्ष द्या. सांगा ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. किती रो आहेत रे? रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3. किती रो आहेत? 3 रो. How many column? How many column? Column number 1. पुली नंबर 1. Column number 1. इकडं how many row? अरे सिंगल रो, सिंगल रो. एकच रो आलाय. How many columns? How many columns? 1, 2, 3. 3 columns. Got it? Got it? सांगा रे. Matrix multiplication rule says that number of columns of the first matrix equal to number of row of the second matrix. आहे का इक्वल? आहे का इक्वल? इक्वल आहे का? Yes. The multiplication is exist. मिळणारी ऑर्डर किती बाय किती रे? मिळणारी ऑर्डर. या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट जो मिळणार आहे त्याची ऑर्डर किती बाय किती? किती बाय किती? इथला 3 उचलायचा आहे, इकडला 3 उचलायचा, इथला रो उचलायचा, तिकडला कॉलम उचलायचा. म्हणजे किती? 3/3. 3/3. 3 रो 3 कॉलम. 3 रो 3 कॉलम. समझा कि नहीं समझा? बात तो समझ में आई सर, लेकिन ये कैसे लिखने का वो पता नहीं सर. ओके. कसं लिहायचं ते सांग. कसं लिहायचं ते सुद्धा सांग. कसं लिहायचं ते सुद्धा सांग. लक्षात द्या. किती रो आहेत? 1, 2, 3. 3 रो आहेत. 1, 2, 3. कॉलम किती आहेत? एक सिंगल कॉलम आहे. लक्ष द्या. इकडे सांगा किती रो आहे? सिंगल रो आहे. कॉलम किती आहे? 3. 1, 2, 3. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. सो 1 रो 3 कॉलम्स. सांगा रे. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो सोबत काय पाहिजे? इक्वल पाहिजे. इक्वल पाहिजे तरच मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. ओके. देन स्टार्ट द मल्टिप्लिकेशन. What is rule says? Rule says that here go horizontal, here go vertically down. एका ठिकाणी फर्स्ट मॅट्रिक्स हॉरिझॉन्टल, सेकंड मॅट्रिक्स वर्टिकली डाऊन. अर्थ लक्षात येतोय? हे बऱ्याच जणांनी अजून स्ट्राईक नाही झालं प्रत्येकाने. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं वर्टिकली डाऊन. कंपल्सरी आहे. कंपल्सरी. नाव फर्स्ट रो फर्स्ट एलिमेंट. रो नंबर 1. रूल चालू करा आपला. रो नंबर 1 कॉलम नंबर 1. हे जेवढे रेड ब्लू लिहिलंय ते काही उपयोगाचं नाहीये. रेड ब्लू जेवढं लिहिलंय काही उपयोगाचं नाहीये. समजण्यासाठी फक्त लिहिलंय, असं लिहायचं नाहीये. पण पुढे हळूहळू स्किप आउट करायला शिकायचं. हळूहळू काय करायचं? स्किप आउट करायला शिकायचं. स्किप आउट करायचं हळूहळू. नंतर एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. हा जमलं की एकदम इंटरेस्टिंग पार्ट आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. लक्ष द्या. इकडे हॉरिझॉन्टल, इकडे वर्टिकल. 3 into 2. 3 into 2.
3 into 2. राईट. आता सांगा रे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये अजून एलिमेंट आहे का? नाही, म्हणून इथं प्लस साइन आलं नाही. प्लस साइन येणारच नाही, म्हणून प्लस साइन येणार नाही. डायरेक्ट आन्सर 3 into 2. आन्सर इज 6. का? कारण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालं कम्प्लीट. आता सांगा पुढचा एलिमेंट. फर्स्ट रो कॉलम नंबर 2. फर्स्ट रो कॉलम नंबर 2. 3 minus 4 किती? 3 minus 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, बरोबर आहे का? कॉलम नंबर 2. आता ऑब्झर्व होत आहे, हे फक्त नजरेचा खेळ आहे. फक्त नजरेने लिहिता आलं पाहिजे ते सगळं, म्हणजे आन्सर किती? -12. रिपीटिंग R1 C2 R1. आता किती रे? नेक्स्ट एलिमेंट कोण सांगतात? कशाने कशाला मल्टिप्लाय केलं पाहिजे? इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन, इथं रो नंबर 1. आता कॉलम नंबर 3 ला मल्टिप्लाय. कॉलम नंबर 2 संपलं का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो नाउ थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. 3 into 3, 3 into 3, 3 into 3. करेक्ट. आन्सर इज 9. आन्सर इज 9. काय केलं आपण? रो नंबर 1 कॉलम नंबर 3, रो नंबर 1 कॉलम नंबर 3, रो नंबर 1 कॉलम नंबर 3. करेक्ट. डू इट फास्ट. रिमेनिंग पार्ट डू इट फास्ट. पटकन. सेकंड रो सांगा, सेकंड रो सांगा. आता आन्सर मधला सेकंड रो मेन्शन करा प्रत्येकाने. यस, श्रावणी करेक्ट. यस, स्वराज बरोबर आहे. साक्षी करेक्ट. अथर्व बरोबर आहे. नम्रता यस करेक्ट. दुर्गेश्वरी करेक्ट. हर्षल बरोबर आहे. वर्षिका कितवा रो सांगितलाय? वर्षिका गडबड आहे का? वर्षिका गडबड आहे. वर्षिका पहिला एलिमेंट चुकला. श्रद्धा करेक्ट. सुमित करेक्ट. यशश्री यस बरोबर आहे. यश बरोबर आहे. अथर्व रॉंग. अथर्व गडबड झाली आहे. यश मेहत्राज का? हर्षल, साक्षी, निनाद यस. वर्षिका आता बरोबर आहे. वीरेंद्र, अवधूत यस करेक्ट. रचना बरोबर आहे. मेदल बरोबर आहे. प्रथमेश, प्रथमेश थर्ड रो पण टाकला का? गुड. सोहम यस करेक्ट. आर यू गेटिंग नाउ? यश, यश काय ते गर्दर आहे का? यश काहीतरी चुकलंय तुझं. चेक कर, चेक कर. पहिला एलिमेंट चुकलं तुझं, पहिला आणि शेवटचं चुकलं. तिसरा रो सांगतोय का? मग यश थर्ड असेल तर करेक्ट आहे. मग यश थर्ड असेल तर यस यस यस. निनाद बरोबर आहे. अथर्व कोकाने, अथर्व कोकाने आन्सर कुठे आहे तुझं? आन्सरच्या तिथंच लगेच मेन्शन करायचं आहे. चुकलं का बरोबर आहे? यस, ऑलमोस्ट आन्सर करेक्ट आहे. बरेच जण करेक्ट आहे आता. येस, म्हणजे तुम्हाला कळालं आता ते. सेकंड क्वेश्चन करा बरं आता. सांगा आन्सर किती? सेकंड क्वेश्चनचा आन्सर फास्ट फास्ट फास्ट. सेकंड क्वेश्चन आन्सर. याचा आन्सर किती जणांना स्ट्राईक झाला? याचा आन्सर किती जणांना स्ट्राईक झाला? येस, नम्रता करेक्ट. व्हेरी गुड. आन्सर पाहिजे नम्रता. पण कळालं याचा अर्थ? आन्सर पाहिजे नम्रता. याचा आन्सर साक्षी, याचा आन्सर रॉंग सांगताय, रॉंग सांगताय. याचा आन्सर कोण सांगा? याचा आन्सर तनिष्का रॉंग. याचा आन्सर वर्षिका रॉंग. याचा आन्सर काय येतं? हर्षवर्धन यस यस यस. सृष्टी देशपांडे यस करेक्ट. बाकी सगळे रॉंग आहे. स्वराज रॉंग रॉंग. श्रुती देशपांडे एक स्टुडंट फक्त आन्सर देऊ शकतो, बाकी सगळे रॉंग. नम्रता रॉंग.
हर्षल रॉंग. व्यवस्थित विचार करा आणि आन्सर सांगा. हे कळलं. हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करणं म्हणजे याचे आन्सर देणे. या 2 क्वेश्चनचे आन्सर ज्याला देता आले सगळे रॉंग आहेत, सगळे रॉंग. याचा आन्सर काय? याचं आन्सर काय? रॉंग रॉंग सगळे रॉंग. एक स्टुडंट, यस, अजून एक स्टुडंट आन्सर आलेले, राईट. यस, रिशिता करेक्ट. रिशिता करेक्ट. त्याच्या आधी कोणाचं आन्सर आहे? यस, हर्षल. हर्षल आन्सर करेक्ट आहे. ऋषिकेश रॉंग. अरे ऋषिकेश काय सांगतोय कॅल्क्युलेशन? तुम्ही कन्सेप्ट वापरा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कन्सेप्ट विसरला. परत कन्सेप्ट विसरला तो संपला. कन्सेप्ट विसरून चालत नाही. यश गर्दर. यस, रॉंग रॉंग रॉंग. प्रत्येकाचं रॉंग आहे. 2-3 जणांचं फक्त आन्सर आहे. यस, सुमित करेक्ट. आता यश मेहत्राज, यस करेक्ट. अथर्व कोकाने रॉंग. अरे विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा. सेकंड क्वेश्चनचा आन्सर राईट पाहिजे, राईट. विचारच करत नाहीये तुम्ही. रॉंग आहे. बाकी सगळे रॉंग. ज्यांचं करेक्ट आहे तेवढ्यांनाच करेक्ट म्हटलंय मी. बाकी सगळे रॉंग. बाकी जेवढे आन्सर टाकतात. एबी डज नॉट एक्झिस्ट नाहीये राजा. एबी एक्झिस्ट आहे. अनिश, एबी एक्झिस्ट आहे. बाकी सगळे रॉंग. अजून रॉंग आहे. जेवढ्यांनी आन्सर पाठवले ते सगळे रॉंग. 2-3 मी राईट आन्सर सांगितले होते. अरे राजन, काय करताय? काय करताय? सेकंड मध्ये काय आहे? तुम्ही रूल विसरले. रूल सिस्टमॅटिक जा. रूल सिस्टमॅटिक जा. रूल सिस्टमॅटिक जा. निनाद, कॅल्क्युलेशन रॉंग झालेत. निनाद चेक कर बरं. दुर्गेश्वरी रॉंग. सेकंडचा आन्सर म्हणतोय दुर्गेश्वरी. रॉंग. यस, श्रावणी आडाव. राईट. नाव राईट. विचारच करत नाहीये. यस, वीरेंद्र रॉंग. नम्रता आता करेक्ट आहे. अनिकेत रॉंग. यस, वर्षिका आता करेक्ट आहे. वर्षिका. वर्षिका काय झालं होतं? मिस्टेक झाली पाहिजे का? यू आर नॉट फॉलोइंग द रूल्स. रेस्ट ऑफ द स्टुडंट सगळ्यांचं रॉंग आहे. रेस्ट ऑफ द स्टुडंट सगळे रॉंग. तुम्ही रूल फॉलो करत नाहीये म्हणून रॉंग आहे. सर्व झगडे यस रॉंग. रॉंग आहे सर्व. यशस्वी रॉंग. अरे रूल फॉलो करा, रूल फॉलो करा. ऋषिकेश घरी येऊन मारलं पाहिजे. ऋषिकेश कशाला चुकायला पाहिजे? ऋषिकेश कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे. ऋषिकेश चेक कर. विजय रॉंग. बोललं पटकन. अरे रूल विसरताय तुम्ही. एवढे रूल प्रेमाने सांगितले राजन. कोणी सांगणार नाहीये तुम्हाला. टेक्स्टबुक वाचा. रूल काहीतरी कळतात का चेक करा. साक्षी देशमुख काय करायचंय? कॅल्क्युलेशन. साक्षी कॅल्क्युलेशन फक्त राहिलेत. साक्षी तिथं व्यवस्थित केले नाही आहेत. बाकी बरोबर आहे. ते दिसत आहे. सृष्टी रॉंग. सगळे रॉंग आहेत. सगळे रॉंग. 1-2 जण मी फक्त करेक्ट सांगितलेत. ज्याचं करेक्ट आहे त्यांना करेक्ट सांगून ठेवलंय मी. बाकी सगळे रॉंग. जेवढे आन्सर दिलेत ना तुम्ही सगळे रॉंग आहेत. श्रुतिका तू आन्सर टाकलंय पण ते इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट आहे. चेक कर. सगळे रॉंग आहेत. प्रथमेश रॉंग. यश रॉंग. अरे राजेंद्र तुम्ही कुठल्या दुनियेत आहेत रे? हा, इकडं फर्स्ट रो आहे. इकडं हॉरिझॉन्टल जायचं. इकडं व्हर्टिकली डाऊन यायचं. याची ऑर्डर सांगा रे. आता बरोबर आहे. वेद करेक्ट. वेद करेक्ट. याची ऑर्डर सांगा रे. ऑर्डर किती आहे? किती रो किती कॉलम आहे त्याला? 1 रो आहे 3 कॉलम आहेत. 1 रो 3 कॉलम. बरोबर आहे का? 1 रो आहे 3 कॉलम्स आहेत. 1 रो 3 कॉलम्स. आणि याची ऑर्डर सांगा रे. याची ऑर्डर सांगा. याला 1 रो 3 कॉलम्स आहेत. याची ऑर्डर सांगा. याला 3 रो आहेत. 3 रो आहेत. 1 कॉलम आहे. 1 कॉलम. सांगा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट असण्यासाठी याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला मॅच होतात का? यस, होतात. होतात. मिळणारी ऑर्डर याच्यावर कॉन्सन्ट्रेट कोणीच नाही केलं. मिळणारी ऑर्डर किती बाय किती? मिळणारी मॅट्रिक्सची ऑर्डर एवढीच आहे. एवढीच म्हणजे केवढी? एवढीच आहे. That is the mathematics.
हे असं सांगितलं ना, हे असंच करत बसलेत सगळे. अशाला असं करत बसलेत. अरे राजांनो, तुम्हाला रूल फॉलो करायला सांगितलंय. व्हॉट इज द रूल? नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द फर्स्ट मॅट्रिक्स इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स ऑफ द सेकंड मॅट्रिक्स. मॅच करताय. मिळणारी ऑर्डर इथला 1 पकडायचा आहे, इथला 1 अँड हिअर इट शुड बी द ऑर्डर. ऑर्डर किती बाय किती? इथले 1 रो, इथला कॉलम 1 बाय 1. एकच, यस एकच. एकच एलिमेंट, सिंगल एलिमेंट. आणि आन्सर आता, आन्सर किती रे? इथला 2 4 ला मल्टिप्लाय, इथला 2 4 ला मल्टिप्लाय. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि ऍड करत जायचं. -1 3 ला मल्टिप्लाय. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. आठवा रूल. पहिल्या मॅट्रिक्सला हॉरिझॉन्टल जायचं, दुसऱ्या मॅट्रिक्सला व्हर्टिकली डाऊन यायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ऑब्झर्व करा, कितवा रो आहे? रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3 आहे का राजांनो? तुम्ही आन्सर कसं सांगत होता मग? तरी सुद्धा आन्सर चुकीचे सांगतात. यशस्वी रॉंग, सोहम करेक्ट, स्वराज रॉंग. आन्सर सांगायचं फायनल. इकडून इकडे जायचंय. हॉरिझॉन्टल 2 into 4 प्लस, पुढचा काय असतो स्वराज? प्लस असतो राजा, प्लस. पुढचा प्लस असतो स्वराज. -1 into 3, -1 into 3 प्लस 3 into 1, 3 into 1. सो इथं 8, इथं -3 प्लस 3, हे दोन्ही कॅन्सल, 8. सो आन्सर इज 8. इतकं सिंपल आहे. स्वराज ऍडिशन का नाही केले? त्याचे ऍडिशन का नाही घेतले स्वराज? समजलं का? पण म्हणतो ना, फुसका भोपळा तसा क्वेश्चन आहे तो. तुम्ही काय विचार केला माहित नाही, तुम्ही काय विचार करताय माहित नाही. तुम्हाला रूल फॉलो करायचं. यू नीड टू फॉलो द रूल. इकडं हॉरिझॉन्टल, तुम्ही हे विसरलात. इकडं व्हर्टिकली डाऊन. कितवा रो आहे? फर्स्ट रो आहे. कॉलम कितवा? फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. आलं लक्षात? लक्षात आलं का नाही? डोक्यात गेलं की नाही? डोक्यात असं फिट्ट बसलं पाहिजे, डोक्यात फिट्ट बसलं पाहिजे. ओके, होतं कधी कधी, होतं कधी कधी तसं. ओके, याचा आन्सर फक्त फायनल करतो. इथला 3 into 2 6 झाला, 3 into -4 -12 झाला, 3 into 3 9 झाला, 2 into 2 घ्यायचा, दॅट इज 4. आता मध्ये लिहित बसत नाही. त्यानंतर 2 into -4 -8 आणि 2 into 3 6 झाला, 1 into 2 2 झाला, 1 into -4 -4 झाला, 1 into 3 3 झाला. करेक्ट? So mark it as a very very important concept. Concept महत्वाचा आहे, concept. Okay. Yes. Next is a square काढायचा आहे तुम्हाला. A is given and we need to find out a square. A is given, we need to find out a square. Suppose A is 4 8 -2 -4. We need to find out a square. A square किती असं विचार. So a square काढताना तुम्हाला प्रोडक्ट ऑफ A with A घ्यावा लागतो. प्रोडक्ट ऑफ A with A घ्यावा लागतो. A चा प्रोडक्ट A सोबत घ्यावा लागतो. लक्षात ठेवा. A चा प्रोडक्ट A सोबत घ्यावा लागतो, तरच A स्क्वेअर तयार होतो. या एलिमेंटचा स्क्वेअर करून चालत नाही. 4 चा स्क्वेअर 16, 8 चा 64, तसं चालत नाही. आता समजतंय? आता समजतंय का प्रत्येकाला? इथं 4 चा स्क्वेअर 16, 8 चा 64, इथं 4, इथं 16, डायरेक्ट 0 मार्क. तसं होत नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये A चा मॅट्रिक्सचा स्क्वेअर काढायचा असेल तर इट मस्ट बी A into A. It must be A into A. A square equal to A square equal to A into A. Okay? A square equal to A into A. Start and tell me the answer. Start करा, answer सांगा. Start करा, answer सांगा. किती मॅट्रिक्स? आता 2 by 2 असल्यामुळं यस, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन चेक करायची गरज आहे का? आहे का? यस स्टुडंट्स, गरज आहे का मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन चेक करण्याची? गरज नाहीये. ऑर्डर सेम आहे. ऑर्डर सेम असल्यास गरज नाही पडणार.
जसं 2/2 आणि अगेन 2/2, 3/3 अगेन 3/3. खरंच गरज आहे का? गरज नाहीये. अशा वेळेस चेक बिक करायची गरज नसते. 2 ला 2, 3 ला 3 मॅच करणारच आहे. डोंट वरी, मॅच करणारच आहे. स्टार्ट मल्टिप्लिकेशन. काय करायचं मल्टिप्लिकेशन मध्ये? इकडं हॉरिझॉन्टल, इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. करेक्ट? व्हर्टिकली डाऊन. स्टार्ट मल्टिप्लिकेशन. करता येईल मनातल्या मनात, मनातल्या मनात, मनातल्या मनात. ज्यांना जमत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकल. इथला 4 4 ला मल्टिप्लाय होता. रफ कॅल्क्युलेशन लिहितोय. 4 into 4 8 into -2, 8 into -2. हा एक सिंगल एलिमेंट तयार झाला. दॅट इज 4 into 4 16 -16 आन्सर 0. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट. करेक्ट? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट असं वाचायचं त्याला. सुरुवात तशी करायची. यस नम्रता करेक्ट. मनीष करेक्ट. मनीष, आशिष कुठे रे बाबा? स्वराज करेक्ट. रचना यस करेक्ट. बरोबर आहे. यस, जेवढ्यांनी आन्सर दिलंय एक जणाचं चुकलंय. सुमित रॉंग, सुमित रॉंग, बाकी सगळे करेक्ट. सुमित चेक कर, चेक कर, व्यवस्थित चेक कर. बाकी करेक्ट आहे. बाकीच्यांचं आन्सर करेक्ट आहे. सुमित, सुमित चेक कर, गडबड केली सुमित. ओके, नेक्स्ट. फर्स्ट रो, सेकंड कॉलम. फर्स्ट रो, रो नंबर 1, कॉलम नंबर 2 चं मल्टिप्लिकेशन. 4 into 8, 4 into 8, 8 into -4, 8 into -4, 32 minus 32, answer is 0 again. याच पद्धतीनं सेकंड रो, फर्स्ट कॉलम चेक करा. या सिमिलर मेथडनी सेकंड रो मार्क करा. रो नंबर 2, कॉलम नंबर 1 करा मल्टिप्लिकेशन. -2 into 4, रफ कॅल्क्युलेशन करा. इकडं हॉरिझॉन्टल, इकडं व्हर्टिकली डाऊन. -2 into 4, -4 into 2, -2, -4 into -2. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन. सो -8 plus 8 आन्सर. या पद्धतीने सगळे एलिमेंट 0. सो नल मॅट्रिक्स. विच मॅट्रिक्स? नल मॅट्रिक्स. विच मॅट्रिक्स? नल मॅट्रिक्स. ओके, the null matrix. Okay, now the question, actual question which comes in the examination. Actual questions examinations मध्ये येतो. If capital A is, if capital A matrix is 3 1 -1 2 2, prove that a square minus 5a plus 7i. Prove that ऐवजी a square minus 5a plus 7i तयार करायचा. हा एक नवीन मॅट्रिक्स तयार होतो. एक नवीन मॅट्रिक्स तयार होतो. a square minus 5a plus 7i. नवीन मॅट्रिक्सचा आन्सर तुम्हाला काढायचा. नवीन मॅट्रिक्सचा आन्सर तुम्हाला find the new matrix. a square minus 5a असं करू आपण. ओके, फाइंड a square minus 5a plus 7i. ओके, हे झालं सर्वांचं. हे कार्यक्रम ओळखला का रे? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड रो, सेकंड कॉलम. लक्षात काय ठेवायचंय? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, एवढंच लक्षात ठेवायचं. कधी पटकन येतं मग. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन म्हटलं की आपल्या फर्स्ट थिंग काय लक्षात आलं पाहिजे? फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, एवढंच म्हणायचं, शिकायचं. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट एलिमेंट, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो स्टार्ट. या ठिकाणी I is the identity matrix. I काय असतो? Identity matrix of order 2. Okay, so start. Equation a square 5a plus 7i. a square म्हणजेच काय? a with a product.
A with A product minus 5 times of A minus plus 7 times. 7 times काय रे 1001. यस कोण सांगतं याचा आन्सर? कौन बताएगा इसका आंसर? पटापट कौन बताएगा इसका आंसर? पटापट. Yes, calculate and tell me the answer. काय लगा? Addition, subtraction, multiplication, combined process. Combined process. Combined process. शिका शिका पुढे वेळ कमी पडेल तुम्हाला. वेळ कमी पडणार. स्क्वेअरचं आन्सर 0 नसतं. लकीली तो क्वेश्चन तसा होता. लकीली प्रिव्हियस क्वेश्चन स्क्वेअर केल्यामुळे 0 झाला. प्रत्येक वेळेस 0 नाही. मल्टिप्लिकेशन आहे ना, पॉसिबल वेगवेगळे आन्सर असणार. वेगवेगळे आन्सर असणार. शिका सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलंच पाहिजे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. ओके, इकडं हॉरिझॉन्टल, इकडे व्हर्टिकली डाऊन. स्टार्ट स्टार्ट. सांगा रे, पहिलं एलिमेंट किती? 3 into 3 9 minus 1 A2. A2 करेक्ट. सेकंड एलिमेंट किती? सेकंड एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम हाजीर हो. सांगा 3 into 1 3, 1 into 2 2, 3 plus 2 किती रे? 5. करेक्ट. करेक्ट आहे का? पहिला मॅट्रिक्स हॉरिझॉन्टल, दूसरा मॅट्रिक्स वर्टिकली डाउन. स्टार्ट द कॅल्क्युलेशन. चेक करा, गडबड करताय. 3 into 3 9, 1 into -1 9 minus 1 होणार 8. आता इथला 3 1 ला, 1 2 ला, 3 into 1 1 into 2 5. ऍडिशन करावी लागते त्याची. नेक्स्ट -1 into 3 साइडला लिहून ठेवा वाटलं तर -3. आणि नेक्स्ट 2 into -1 -2. आन्सर -5. या पद्धतीने रफ कॅल्क्युलेशन ठेवायचं. रफ कॅल्क्युलेशन साइडला करा, क्वेश्चनच्या बाहेर. सांगा इथं -1 into 1 -1, 2 into 2 4 म्हणजे आन्सर 3. या ठिकाणी हे आलं पाहिजे. -5 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. 15 5 -5 आणि लास्ट 10. तर 7 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये. 7 0 0 7. सांगा फायनल आन्सर. इथला 8 -15 plus 7. 8 -15 plus 7 पहिला एलिमेंट. दुसरा एलिमेंट 5 -5 plus 0. 5 -5 plus 0 plus -5 minus of -5 -5 minus of -5 plus 0. Last 3 minus of 3 minus 10. शिकवलंय मी ऍडिशन शिकवलंय, त्यामुळे इथं फास्ट घेतलंय. नल मॅट्रिक्स, दिस इज व्हॉट नल मॅट्रिक्स. हे तुम्हाला गिवन होतं, प्रूव्ह दॅट म्हणून क्वेश्चन होता, आपण फाइंड आउट म्हणून केलं. गिवन होतं तुम्हाला, दॅट इज 0. हे इंडिकेट करायचं होतं. 0 इंडिकेट करायचं होतं त्या ठिकाणी. 0 इंडिकेट करायचं, दॅट इज द नल मॅट्रिक्स. काय इंडिकेट करायचं होतं? नल मॅट्रिक्स इंडिकेट करायचं. नल मॅट्रिक्स इंडिकेट करायचं. झेपलं का रे? प्रत्येकांना समजलं का? एव्हरीवन गॉट द फॉर्म. प्रत्येकांना हा फॉर्म समजला का?
एक क्वेश्चन देतो, पटकन मॅट्रिक्स सांगायचा त्याचा आणि त्याच्या पुढे त्याला क्वेश्चन अटॅच आहे. एक क्वेश्चन देतो, बी फास्ट, थोडस क्विक वर्कआउट कर. ए गिवन आहे, मॅट्रिक्स ए गिवन आहे, which is 1 3 minus 1 1 3 minus 1 2 2 0 2 2 0. B matrix is also given. B matrix is also given. 1 3 2 1 3 2 4 minus 1 minus 3 4 minus 1 minus 3. Correct. Product of AB सांगा पटकन. Product of AB सांगायचं आहे पटकन. त्यानंतर त्याचा डिटरमिनंट घ्यायचा. सिंगुलर नॉन सिंगुलर सांगायचं. Product of AB singular or non singular. Product of AB is singular or non singular. हे तुम्हाला काढायचं. त्याआधी तुम्हाला प्रोडक्ट तयार करावं लागेल तरच सांगता येईल. फर्स्ट स्टार्ट प्रोडक्ट. पहिले प्रोडक्ट काढा. सो स्टार्ट प्रोडक्ट. प्रोडक्ट स्टार्ट करा पहिले. प्रोडक्ट काढा पहिल्यांदा. त्या ठिकाणी क्रॉस चेक करायची गरज आहे का रे? करायची असेल तर करू शकतो. इथं 3 रो, कॉलम 2, या ठिकाणी 2 रो, कॉलम 3. याच्या नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रो ला मॅच करतात. काही लिहायची गरज नाहीये. आय कॉन्टॅक्टने कळतं ते सगळं. आय कॉन्टॅक्टने कळतं. आपला आय कॉन्टॅक्ट क्वेश्चन वर पाहिजे. इकडं तिकडं तो फिरतो म्हणून ते बोंबलेलं येत नाही. इकडे तिकडे फिरलं की येणार नाही. फिरलं नाही पाहिजे. इकडं तिकडं फिरलं नाही पाहिजे. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट पाहिजे. सांगा मिळणारी ऑर्डर 3/3. कोण सांगतं? 9 चे 9 एलिमेंट एका खाली एक व्यवस्थित टाइप करून तुम्हाला सांगायचं. फर्स्ट रो टाइप करा, सेकंड रो, थर्ड रो आणि एकदाच सांगायचं सगळं. एकदा सांग. एक 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 नाही सांगायचं. सुमित रॉंग. मी क्वेश्चन काय विचारला, तू आन्सर काय सांगितलं सुमित? वर्षिका. मिळणारा मॅट्रिक्स 3/3. पटकन सांगायचं एलिमेंट किती येते. 1 8 9 3 -2 1 2 -6 -4 3 8 11 9 -2 7 6 -6 0 -1 3 -3 -2 -2. Correct? Rachna. Yes. 9 1 -4 11 7 0 -1 -3 -2. सांगा याचा डिटरमिनंट काढावा लागेल. याचा डिटरमिनंट 9 1 -4 11 7 0 -1 -3 -2 चा काय काढा डिटरमिनंट. 9 बाहेर 7 0 -3 -2 -1 बाहेर 11 0 -1 -2 -4 11 7 -1 -3 9 into bracket -14 -0 -1 -22 -0 -4 into bracket 33 plus 7. Data.
minus 126, right? Itla minus plus 22. So 33 plus 7, 40 minus 40 minus 126 plus 22, 30, so 160. 126, 160 minus 22. त्याच्यातून गेलं तर किती शिल्लक राहतो 102 का minus 33 आहे का yes minus 33 असं जर असेल तर 7 म्हणजे 3 गेला आणि 4 गेला minus 26 होईल मग 24 minus minus plus होईल 24 ला 4 8 8 9 10 104 104 106 minus 126 plus 126 answer is 0. So product of AB is singular. AB is singular. Product of AB is singular because determinant of AB is AB 0 असल्यामुळे product of AB काय मिळालं singular. साइडचं दिसत नाही डिटर्मिनंट काढा विषय संपला डिटर्मिनंट काढा तुम्ही स्वतःहून साइडचं दिसू का न दिसू तुम्ही डिटर्मिनंट काढा विषय संपून टाका कमिंग संडे बायोची एक्झाम राहिला 11 स्टुडंट्स सरांना विचारून घ्या बायोच्या सरांना टॉपिक काय असेल ते झालेल्या सिलेबस म्हणजे टॉपिक झालेल्या सिलेबस वरती जनरली एक्झाम असते नेक्स्ट संडेला या संडेच्या नेक्स्ट संडेला आपली एक्झाम असेल आणि त्या संडेला चॅप्टर्स आपले झालेले मॅट्रिक्स डिटर्मिनंट वरती जे काय होईल कॉन्सेप्ट आपला कॉम्प्लेक्स नंबर आणि मॅट्रिक्स डिटर्मिनंट दोन्हीची तयारी करा मॅट्रिक्स डिटर्मिनंट वरती घेऊ ओके ओके थँक्यू एन्जॉय द केमिस्ट्री लेक्चर ऑल्सो AB सिंगुलर लिहायचं. Have a nice day.